पक्या कस काय आपला बोकुड आहे या बोकड मात्र एक नंबर आहे मग अरे लय पळतोय लय पळतय हा. अरे अख्खं गाव राका राका बघत होतं बोकडाकडे अरे अख्खं गावच काय अरे शर्टा सुद्धा सगळ्या टकामका बघत होत्या बोकडाकडे रुबाबदारच गडी दिसतोय तसा हा तू सारखाच हो. लोक म्हणत होती आले एका बोकडाने दुसऱ्या बोकडाला घेऊन हो चालू म्हणत होती ना हे काय तू तुझ्यासारख्या बोकडाने ही बोकाड धरलंय ना म्हणून लोक म्हणत होती बरं मी काय म्हणतोय का ना हा मी बी असलोच एक बोकड घेतो का आता बोकडाला बोकडाची काय गरज आहे रे ए तू बी गावाने पळायला बोकुडच आहे एक प्रकारे देवाला सोडलेला असं बी तुला काय काम असतं चल चल नंदी 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 नाव ठेवलंय त्याचं हा हा नंदी अरे लय प्रेमाने ह्याला जपणार हा अरे आमच्या आईच्या माहेरावून आणलेला बोकुड ह्यो आईच्या मामान दिलाय आम्हाला अरे चल की म्हणा मोहर मग त्याला तसं नाही मग? अव चला किंवा पुढं नंदू नंदू हा ओ नंदू हा ऐकताय का कानात नंदू नंदू तुझा बंधू तुला हाक मारतो या व्यवस्थित चालायचं हा ह्यो नंदू आणि तू ह्याचा बंधू अरे गणा मी यागळा ही दिसा यागळा ह्याचं बघ की नाक कसं असं पोपट्यासारखं आत वळलं या पक्या आ? खरंच केला का तुझ्या बापाचं बी नाव पोपटराव होतं ना रे होत आईला दोन्ही बघ की आईला शम टू शम दोन्ही एका चावला दिसतात आईला खरंच की नंदू आणि बंधू अयो चला चला अरे त्याचं नाक बघ की गोरीला माकडासारखं लागा नाही अरे कसलं हे कसं राजबिंडा दिसतंय त्याची शिंग काय त्याचं कान बरोबर हे चालू नाही वा, वा. कशाला तो गावात ह्याला नजर लागन का एखाद्याची अरे ह्याला नजर लागू नाही म्हणून ह्याच्या जवळ मी आंबल्याला आणून बांधतो ना म्हणजे डायरेक्ट आमल्याला नजर लागेल पण बोकडाला नजर नाही लागणार अरे आंबल्या म्हणजे कसला काळा टिक्का या ह्याच्या पशी उलट्या बाहुली सारखा बांधला ना काय माझ्या बोकडाला नजर लागल नंदू नंदू म्वा. हा, नको नको माझा बोकल बंधू. माझं बोकाड तुझं तोंड लय वास मारत अरे माझा भाव आहे की आमची प्रिया दिसली का प्रिया हा आणि मी कोण आहे कोण आहे या? अहो मी प्रियाच आहे तुमची अगं मग अशी का बेंद्राच्या बैलाला नटावल्यावर नटली याच मी काय तुम्हाला बेंद्राचा बैल दिसते काय मग काय दिसती या ही काय असलं करून ठेवलंय तो अहो माझ्या मैत्रिणीचा बर्थडे मी पार्टीला चालले आणि ड्रेस कुठून आणला तो आईने घेऊन दिलाय माझ्या कुठं आणलं म्हणजे तुझ्या आईचं एक आणि तुझं एक काय मला कळनाच हे असलं घालून जर गावात हिंडली तर माणसं तू करतील माझ्या नावाने माणसं थू थू करते म्हणून काहीच करायचं नाही का काहीच करायचं नाही तुला पटतं का आपली पोरं केवढी झाली आपलं काय वय आहे या आणि खुशाल ड्रेस घालती कसलं बी तुला सांगतोय ना ती ड्रेस घाल आणि साडी घाल आणि कुठं जाय काढत नसते ड्रेस मी हेच ठेवणार काढतच नसती अगं पण तुला ड्रेस घालाय परवानगी कोणी दिली तुला काय डोक्याचा भाग बी काय का नाही कोणी दिली म्हणजे कशाला परवानगी लागती या मला इतरायचं ना तू कशाला लागती म्हणजे नवरा आहे मी तुझा किती बाया पुढे गेल्या तर तुमचं हिथच घेऊन बसलाय किती नटत्यात जीनच्या पॅन्टी हाफ शर्ट काय घालतात काय काय घालतात आणि तुम्ही एवढं घातलं तर तू आपलं लायकीत राहा आणि आता तुम्ही लायकी बी काढायला लागला काय मग काय अजिबात नाही ती आणि कुठं जायचं नाही मैत्रिणीचा वाढदिवस आणि बेडदिवस अजिबात नाही जाणार मी वाढदिवसाला ठेव मग थोबाड पुढील गेली बे. हा ना. हा ना म्हणजे दरवेळेस काय म्हणलं की लगेच धावून येता का हो तुम्ही अंगावर आणि मग मला तुला- माझं स्वातंत्र्य आहे का नाही काहीतरी तुला स्वातंत्र्य कपडे आणि हे असं काय घालायचं स्वातंत्र्य मला इचरायचं काय घालो आज म्हणून तुला कसं स्वातंत्र्य पाहिजे का मग मी माझं आयुष्य स्वतःनी जगाय नको मला वाटेल तसं तुला वाटेल तसं नाही होत चल आज जा आणि ड्रेस घाल पश्चाताप झालाय नसता मला तुमच्या संग लग्न अगं करून मला तर लय पश्चाताप झालाय तू काय सांगते तुलाच झालाय आईला म्हणलं सुखाने 2 घास खावत घरी येऊन तिथं दुकान बंद करून आलूया तर इथं तुझी कचकच गावात गेलं गावातल्या माणसांची कचकच आईला मला तर जन्मच नकोसा झालाय चला हो हा आई मला नेलंय आत्ताच्या आत्ता हा मला नाही राहायचं इथं हा मला लय मारले त्यांनी रानात आली फोन करायला तुला मी घरी वय घरी ते आहे की सासू म्हणणारे हाडळ बसली या वाईच काय बोललं की लगेच सांगते लेकाचं कान भरती किती वरून मार तुम्हाला बादा बादा लगेच एवढं रानात कष्ट करते वांगी तोडून तोडून हाताची नुसती चाळण झाली तरी माणसाला किंमत नाही उलशिक सुद्धा बायकोची हा मला न्यायला येतो आत्ताच्या आत्ता हा आई ठेवू का आता आवरते बॅग बीग भरते थांबा थांबा झाड का नाही तुम्ही मध्ये आधी कुठे बी लावले ते बघा काय हो भाऊजी काय नाही
ओलीशी भेंडी घेऊन जाऊ का बाळ कालवना पुरते. उलशी काय सगळीच नाही उपटून मी बी लय वैतागली भेंडी तोडून तोडून वैताग आलाय मला तरी संसाराचाच संसारातच वैताग आला तुम्हाला. इट आलाय निसता बघा का हो काय झालं. काय नाही संसार बिंसार काय नसतं बघा भाऊजी किती बी करा कमीच असतं संसाराला रडू नका राहू द्या राहू द्या. काय झालं नेमकं काय नाना काय म्हणलं का काय तुम्हाला. ना ना कशाचं काय म्हणतोय मारलंय मला बदा बदा नाना तुम्हाला मारलं पण काय दिसेना कुठं मारलं. ते काय इथं मारलंय मी आता राहतच नसते इथं निघून जाणार आहे नाही वहिनी तुम्ही खरंच निघून जा. नाला एक माणूस आहे ती. अहो काय तुम्ही राव हिरोईनी सारखं दिसताय. काय तुमचं हे रूप आहे अहो. अहो तुम्ही का नाही एखाद्या हिरोला मागे टाकला असतं या भाजनाला जर का नाही आकल नावाची गोष्ट नाही. तुम्ही एक काम करा तुम्ही का नाही निघूनच जावा एकदा. मग काय चाळण झाली बोटाची बघा वांगी तोडून तोडून तरी माणसाला किंमत नाही किंमत नसते किंमत नसते. जावा मी नेऊ भेंडी माझ्या तात्पर थोडी नेतो. मी काय म्हणतो या भावानीला कशाला पाहिजे असली कपडे घालायचे चमक छल्लो देखो मुझे कोणी सांगितलं असलं घालायला. नाही भाजनाला मारली ती कुत्रीच्या आवडीच मारली ती बरोबरच होतं भाजनाचं बी मारायच पाहिजे. आणि मला म्हणते भेंडीचं झाडच उपटून घेऊन जावा. ह्याला काय आहे? नुसतं मोकळीच आहेत आणि माझ्या हाताची चाळण झाली. आहे का कुठं भेंडी. हा इथं आहे. ना ना हा बघितली का अवस्था. अहो ही उन्हाचं असं पडलंय. हे किसनी किती वेळा तुम्हाला सांगितलं का किसन! दारू बंद करा म्हणून. हे किसन किसल्या कुठे काय तू पद्धत आहे काही किती पितायस. गणबा तू एक काम कर हे माणूस अगोदर माझ्या डोळ्यासमोरला लांब लाव कोणचा माणूस नाहीतर गावात का नाही एक खून पडला आता. कुठला माणूस बावळा बिवळा काय हे बाजीनाला. भाजीनाना हा भाजीनाना किती वेळा तुम्हाला म्हणलं गावातली दारू बंद करा म्हणून. बघताना गावातल्या पोरांची काय अवस्था आहे. ही जर पेताड तिथं नाही गेली तर काय दारूवाला बळ ह्यांच्या घरी आलाय का घेऊन दारू पी मी दारू पी. 10 रुपयाचं कारण गणबा फक्त हे माणूस आहे. मी हा. तो माणूस अरे तुझ्या मेंदूत बिंदूत काय फरक आहे. संबंध रे काय संबंध तुझ्या दारूचा ह्यांचा काय संबंध. महिलांवर अत्याचार करणारा माणूस आहे. काय भाजीनाना स्त्रियांचे अत्याचार करताय तुम्ही. लका गणबा आता काय तुला सांगायचंय. काय नका सांगू अजिबात. अरे काय नको सांगू म्हणजे मी लका महिलेकडे वर तोंड करून सुद्धा बघत नाही. आणि मग ह्यो सांगतोय का खोटं आहे वय. शेजा डोक्यात झालाय फरक. अरे मतदान मागायचं म्हणलं तरी मी पुरुषांना मागतो या महिलेला सुद्धा मागत नाही मग मतदान सुद्धा. हे किसने भाजीनाना उचाली जी लावली टाळायला काय बी आरोप करू नको. हर गावातल्या ना पण घरातल्या बायला हा अरे बिचारी किती रडत होत्या वहिनीला का. वहिनीला वर उठत सुरू मारलं. ह्या गोष्टीसाठी भाजीना तुमचा मी जाहीर निषेध करतो. लाज वाटाय पाहिजे तुम्हाला. अरे महिलांचा अन्याय करता अरे पडशील. पळायला नव्हतं चाललं माझं चपल इकडे चपल आण. राहू दे चप्पल. लका गणा अन्याय बिन्याय काय सुद्धा नाही. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं का. अहो, आम्हाला माहिती भाजीनाना हेच नाही अख्खं गाव तुमच्या नावाने बोंबालतंय. रोज तुमच्या घरी रोज भांडण्यात नवरा बायकोची. अरे लाज वाटाय पाहिजे. अरे अहो, ज्या माणसाला बायको सांभाळताय ना ते माणूस गाव काय सांभाळणार आहे. म्हणून तर म्हणलं गाड बाबा खून पडत तुम्हाला फक्त सोडा आता. अरे पण मी काय म्हणतोय तुम्हाला सगळ्या गोष्टी घरातल्या काढी ना काढी सांगू का सांगा बरं. काय नका सांगू अक्षरशः. अरे गणा प्रपंच आहे म्हणलं की भांडायला भांड लागतच. भांडणं किरकोळ होते ती. अहो भांड्याला भांडं लागणं वेगळं आणि भांडी फुटणं वेगळं. भांडी फुटणं म्हणजे काय काय तिला केलं रे मी. काय केलं? ह्याला सांगायची काय गरज होती तिला. आता म्हणली ना मारले या आता तिला वय मारली तर नाहीच मी गाणा पण आता आहे ना अशी तुडावतो ना तिला होऊ दे काय व्हायचं असेल ती होऊ दे. मग आता अक्षरशः माझ्या गळ्यात पडून राहिलं लय वाईट वाटलं. तुझ्या गळ्यात पडाय काय एवढ्या गळ्यात पडाय म्हणजे मग वाटलं असेल त्यांना काहीतरी ह्यांच्या विषयी आपुलकी म्हणून गळ्यात पडल्या. कसली आपुलकी वाटली. गुरुभाव गुरुभाव आहे त्यो. हा, मग? अहो अख्ख्या वस्तीला सगळ्या बायांचा तो गुरुभाव आहे. हो बरं असू दे तिला धावतो आता मी. धावतो मग काय न मारता जर मारलंय म्हणत असली गावात जर नुसता दिंडवडा पिटत असली तर तिथलेली नसलेली बरी नाही मी. अहो नाना महिलांचा आदर करा शिका. म्हणजे मारून सुद्धा अजून परत म्हणते अजून मारतो. लका गाना तुझ्या पाया पडून सांग का नाही रे. आमच्या नका पाया पडू. जे काय पाया पडायचं ना ती वहिनीच्या जाऊन पडा पाया एवढं अपेक्षा आहे. निघा.
अहो तुम्हाला ना आमचं जोडीदार म्हणत सुद्धा मला लाज वाटायला लागली आहे. अरे गणा आला का तू समजून घ्या जा नाही आम्हाला काही समजा त्याला किसन्या तुला तर असं गाडवा मला सोड रे, खूनच करतो. राहू दे राहू दे. खण करणाऱ्याच्या पोटचा नालायकाच्या नादी लागतो किसनराव तू बी आणि लोकांच्या परपंचात स्वतःचं काम मात्र करून घेतोय. किती तुला जगाचं दुःख आहे. पक्याची बायको पक्या संग भांडली तरी तू दारू पितोय. कोणाचं मैत झालं तरी तू दारू पितोय. कोणी जुगारात हरला तरी तू दारू पितोय. तुला कशाला निमित्तच पाहिजे दारू प्यायला. ना गावात दुःख वाटून घ्यायला कोण नाही येणार म्हणून मला घ्यावा. ऐक की, तुम्ही आल्या वय ना तुझं सुद्धा कोणी दुःख वाटून घेणार नाही. कमी पी हा. आपल्या बायकोचं दुःख किती चाललंय ती बघा. हा गणबा तू नको चला, जा घरी. काय? घरी चप्पल. चला नीटनीटकी काशी करा. हे प्रिया 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 तुला काय आवाज आहे ना काय माझा? बाहेर ये की का कानाचं धडबिड बसलं? तू बाहेर ये पहिली. मामी तुम्ही कधी आला? राहू द्या उशीर झाला आली. बघितलं की तुमचं ती रूप तसलं. अहो रूप म्हणजे मामी हे का आता बाहेर ना आलो तर ही गावात जर कुणाला बी काय बी सांगायला लागली तर राग येईल का नाही सांगा बरं तुम्ही. उगच कशी सांगत बसल ती? काहीतरी उगत तिला ही झाल्याशिवाय सांगते का काय? काय सांगल खरं सांगा ना. ती काय बी सांगते खोटं. खोटं कशी सांगल? माझी पोरगी खरी आहे. तिला संस्कार असलं लावलं नाही तर म्या. अहो मामी तिचं काहीच खरं नाही. मी सांगतो तुम्हाला काय खरं आहे ते. आता तुम्ही एक विचार करा. जर छोटी छोटी कपडे घालून जर ही गावात हिंडायला लागली काय माझी आबरू राहील सांगा तुम्ही? काय म्हणतील माणसं गावातली? सरपंचाची बायको बघा कशी हिंडती म्हणतील का नाही सांगा बरं तुम्ही? आणि सरपंचाला हिला शोभत वय बायकोला मारायला. ही कुठला कायदा काढला असला? होय का प्रिया? कधी मारलं मी तुला? हा बघ आई मला तर ह्या माणसासंग बोलायला सुद्धा इच्छा नाही. मला इथं 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाही. चल तू. अहो मामी मी तुम्हाला किती वेळा म्हणलं की तुम्ही हिला लय आधार देऊ नका सारखा सारखा. फोनवर लय बोलू नका. त्यामुळे ती जास्तच फेपार लगत करते या. आता हो मी नाही आधार द्यायचा तर कुणी द्यायचा मग तिला आधार? आणि मी जर नाही आधार दिला तर तिला फासच देताल की हो तुम्ही? अहो मामी कसं फास देईल? तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी आधार द्या की पण कशाला बी नका आधार देऊ. म्हणजे चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी वाटोळ करते काय तिचं? बघा बाबा मामी मला वाटतं का माझ्या पोरीचं वाटोळ व्हावं म्हणून तिच्या प्रपंचाचं? तुम्ही का चुकीचं वागताय एवढं मला कळतंय बाबा. काय नाही आता मी माझ्या लेकीला घेऊन चालले आता. अहो मामी एवढ्या कारणासाठी घेऊन चालली? अहो समाज काय म्हणाल? गावातली माणसं काय म्हणतेली? एकतर मामी ऐका परपंच येऊ भांड्याला भांडे लागणार किरकोळ वादावादी होणार आणि या किरकोळ कारणासाठी तुम्ही घेऊन जाणार राव. अहो ती तुमच्यासाठी किरकोळ असेल माझ्यासाठी नाही. ती माझ्या काळजाचा तुकडा आहे. अहो हाय तुमच्या काळजाचा तुकडा पण नका मामी घेऊन जाऊ. माणसं लय नावं ठेवतेली राव मला. ती तुम्हाला अगोदरच कळायला पाहिजे होतं. आता कळून उपयोगाचं नाही. हो मामी वेळ निघून गेली. आजपर्यंत मी तुम्हाला लय सांभाळून घेतलं आणि गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं की जावाय पाहुणू जर माझ्या पुरीला व्यवस्थित जपा म्हणून. अहो मामी पण लय अहो आता काय जायचं दिवस राहिले नाही तर अहो मामी मला सांगा तुम्ही एकीकडं बोलायचं तुमच्या आईनं एकीकडं बोलायचं. माझी पोरगी चित्रासारखी होती दिली त्या टायमिंगला. राहिला का तिच्या अंगावर मास हो जरा तरी? हा सगळी सांगत होती मला की इथं पोरगी देऊ नका म्हणून तरी सुद्धा मी दिली. कुणाचं ना ऐकता. मग तुम्ही कशी सांभाळायला पाहिजे तिला? मग आईला तरी येऊ द्यावं. काय नाही अजिबात. चल ग प्रिया. अहो ऐका मामी ऐका पाया पडतो तुमच्या. प्रिया ए प्रिया. हॅलो पक्या लय वाईट झालं गाड्या. लय वाईट झालं. मग काय लागा वाईट होणारच होतं. मला माहित होतं ही एक ना एक दिवस असं येणार आहेत. अरे भाजीनाला काही कळतंय तरी का? बायको कशी सांभाळायची एवढी अक्कल नाही. गाव सांभाळायला निघाली. आता तू सांग बायको कशी सांभाळायची ती? निदान तुझ्या गत बायकोचा मार तर खात नाही बाजी नाना. तू एक लागला चरा चरा बोलायला. बायकोचा मार खायचा पण बायको नीट सांभाळायची. होय ना? हो हेच तर शास्त्र सुखी संसाराचं. होय का? सुखी संसाराचं बायकोचा मार खायचा. तुझं लग्न झाल्यावर माझ्याकडनं धडे घेऊन जा. बरं झालं आमचं लग्न नाही झालं तीच. बघतोय ना समाजाची दुर्दशा कशी झाली ती. ते म्हणतात का नाही हडळीला नाही नवरा आणि खायसाला नाही बायको. हा मग अरे असंच आहे. तुझं माझं पटाना आणि तुझ्या शिवार काटाना. उगाच समाजाला दाखवायचं म्हणून एकत्र राहायची वेळ आली आहे. नाही नाही प्रेम आहे का? मी काय म्हणतो बाजीनानानी बायकोवर खरंच अन्याय करतायत. एवढी सोन्यासारखी बायको दिकनी रूपवान बाजीनानाला सांभाळायचंच कळत नाही.
अरे अहो नुसतं बिचारी ती अशी वाळून वाळून चाललेला का ना. होय का? माझी बघ लंका कशी, लंकाचा ती शोभून दिसते. मी लंकापती आणि ती माझी लंका. नको सांगू पाक्या. अरे मी काय म्हणतोय, वहिनीने ना टोकाची भूमिका घ्यायला नव्हती पाहिजे. अरे संसार आहे, भांड्याला भांडे ही लागणारच. अरे नवरा बायको म्हणजे रथाची दोन चाक, एकाने आग झालं दुसऱ्याने पाणी होणं गरजेचं आहे. नाही नाही, पण मी काय म्हणतो, बाजनाने आग व्हायचंच कशाला आणि वहिनीने बी कवर सहन करून घ्यायचं सांग बरं. हा? अरे बिचारीला का, मला माहित आहे बाजनानाकडे एवढा पैसा पाणी, तरी घरात किराणा सामान सुद्धा आणून देत नाही. बाई शिळी भाकर चटणी खाती आणि दिवस काढती, लोकांचं लेकरू कोणाला सांगत नाही. होय ना? किती लबाड बोलतो तू, किती लबाड बोलतो. लबाड वहिनीच्या- डोळ्यांनी बघितलंय मी. ह्या डोळ्याने बघितलंय. तुझ्या डोळ्याला ना चष्मा विस्मा लागला असं, डोळं जाऊन चेक कर नीट कर. माझं दिसल पण खरं नाही ना कळणार तुला. मला अजिबात काही झालं, हे अजिबात लय वाईट झालं. काय सुद्धा वाईट झालं नाही. मी म्हणतो ती चांगलंच झालं. काय चांगलं झालं? अरे आपल्या मित्राचा संसार आहे, तो जर असा उघड्यावर पडला, 2 पोरेत बाजनाला, समाजात सगळी चर्चा व्हायला लागली. आपण नानाला समजून सांगू, तू सांग वहिनीला समजून कशाला सांगू. तुला लागतं असलं सगळं. हा? तू जा समजावून सांग, मी नसतो येत समजावून सांगायला. माझ्याच्यानी त्या बाजीनानाच्या बायकोची वहिनीचे हाल नाहीत बघवत. मला काय सांगू तुला, लय दुःख झालं असं तुला. आता किती दुःख झालं. होय ना? जेवला नसेल कालपासून. तसं नाही जेवलं बरं का. त्याच्या नाही जीवलू. किती मगर मग चासू गाळतोय तू. चल त्या बाजनाला समजून सांगू आपण. यावंच लागेल का? मग अरे मला वहिनीवर अत्याचार झालेला नाही बघवत. काय सांगायचं त्या बाजीनानाला. होय ना? तुला लेला मला कसा रे ना- गावाचं पडतं? मला बी वर वहिनी तुझ्या अत्याचार करतात लंका वहिनी, मला बघवत नाही. तरी मी काय बोलतो का? हा? चल. मग तुम्हाला कळलं काय? काय हो, ती बाजी नानाची बायको घर सोडून निघून गेली. गेली का? हा. अहो वाटलंच होतं जाणार आहे. नाना शा नाही का? नाना तर माहित गेली, नाही. सगळं गाबाळकून डोळूनच गेली. होय नाना, का बघून चालला आम्हाला? का बघून म्हणजे मांजरागत आलाच आडवा, आणि तुम्ही आडवा आला का नाही, माझं कुठलंच काम होत नाही. म्हणजे आम्ही मांजर होय? मग अहो, काय? नाना मला मांजर म्हणताय, ह्या गावातलं तर सगळ्यात मोठं उद मांजर तुम्ही. ए चेअरमन, ऊत कुणाला म्हणतोय? चिपलीनं तोंड हाणीन. गावचा सरपंच आहे मी, आदरयुक्तच बोलायचं. काय आदरयुक्त कोणाला बी बोलत नाही ती, त्याला गावात किंमत लागते. अरे ज्याची बायको स्वतः जवळ नांदा त्या माणसाला काय किमतीनं बोलायचंय? ए चेअरमन, बायकोचा विषय माझा आहे, घरचा. ती माझी बायको आहे, मी तिचा नवरा आहे. मी बघील कसं नांदवायची का नाही नांदवायची, ती नका तुम्ही मला सांगू. अहो ना तुमच्या कारस्थानामुळे आमची लग्न मोडायला लागली. काय माझा संबंध आहे? काय संबंध आहे म्हणजे? काल पोरगी बघायला गेली तू, हा. तिथली माणसं म्हणली तुमच्या गावचा सरपंच लय नाला काय, आम्ही तिथं पोरगी देणार नाही. अरे आमल्यात काय सांगतोय तू? ती काय असेल माहित आहे का? तुलाच पसंत केला नसेल, गावचं कशाला नाव खराब करतोय तू? बघा नाना, तिथं सगळं पसंत झालं, पण ती म्हणली त्या गावचा सरपंचच म्हणला बायको नीट नांदवाना, तर म्हणलं तुम्ही काय नांदवणार? अरे नांदवायची का नाही ती माझी मला कळतं, आणि एक नाही अशा 56 बायका नांदविल मी. 56. नाना 56ची भाषा करू नका. एकच बायको करून द्यावा, नाही तर आपला राजीनामा लिहा आणि राम राम करा ग्रामपंचायतीला. काय एकच बायको? स्वीकारलं तुमचं चॅलेंज मी. ह्या बाजीनानाने तुमचं चॅलेंज स्वीकारलं. उद्याच आणून दाखवतो, उद्याच. भाजीना तुम्ही जर उद्या बायकोला आणलं का नाही, तर ह्या आमल्या गावात टक्कल करून हिंडल बघा. अरे आमल्या तो आधीच टाकले, आणि काय टाकले करून हे हिंडतोय? बी काढून टाकतो केस. चला साईड. स्वीकारलं तुमचं चॅलेंज, उद्याच आणून दाखवतो. नुसतं बोल घेवडा नाही नाना, करून द्यावा तवा मानू. अरे करून दावा म्हणजे धावणारच उद्याच. अरे माझं नाव आहे बाजीनाना, आणि मी कशा उड्या आणतो टना टना. देणार तेव्हा. तुम्ही उड्यात हाणायच्या कामाचं आहे. चल रे अमोल. निस्त्याच माकड उड्या मारा टाना टाना. ए अरे जा कुत्र्यांनो, कुत्र्यांचं कामच आहे नुसतं बोहबा करणं. आणि उद्याच तुमचं चॅलेंज मी स्वीकारलंय. नाही जर बाजीनाने उद्या बायको करून आणली ना, माझं नाव बदलून ठेवायचं. टेम्पो पलटी होऊन 12 जणांचा मृत्यू. बायकोच्या चाचास कंटाळून नवऱ्याच्या आत्महत्या. अयो बाबा. होय हो. होय हो. हो. आता काय कानाचं धड बसलं का काय? पोरगी माझी कवाच्यानं हाका मारती तुम्हाला. मग कोण तुम्ही? कोण तुम्ही? हो. अहो ही तुमची बायको आहे आणि मी सासू आहे. सासू कुणाची, बायको कुणाची, पोरं कुणाची? कुणी कुणाचं नाही. कोण कुणाचे सगळे सोयरे, आणि ती जाशील एकला प्राण्या. कुणी कुणाचे नाही. अहो ही तर मेल्यावर म्हणते ती, आता नाही.
अव कुणीच कुणाचं नाही म्हणताय, मग ती जनावर आतलं कशाला आणलंय? हा मामी जनावर म्हणता तिला? ती तर माझी जानेमन आहे. ती जाने म्हणाय, मग ही कोण आहे? ही आधीची जानेमन होती. ही सोडून गेली तेव्हा तिनंच मला आधार दिला, दुसऱ्या कोणी नाही दिला. आधाराची भाषा करू नका. मी तुम्हाला माहित नाही, पोलीस स्टेशन मध्ये घालून चांगलं चटक द्यायला हो, लागेल मामी. आणि टायरात घालीन. चालतं व्हायचं एका मिनिटाच्या आत. पोलीस स्टेशन म्हणताय ना? चालतं होणार नाही. माझ्या पुरीची वाट लावायची अगोदर. तुम्ही जावा आणि पोलीस स्टेशनला केस करा, काय करायचंय ते करा. आणि पोलीस स्टेशनचा निकाल कधी लागेल माहितीये का? 20 वर्ष. तोवर मी बी जगत नाही, ही बी जगत नाही. किती बी वर्षांनी लागू द्या, पण मी माझ्या पुरीला न्याय दिल्याशिवाय इथनं जाणार नाही. तुम्हाला माहित नाही, तुम्ही जरी 1 नंबरी असला ना तरी ही सासू 10 नंबरी ही ध्यानात ठेवायचं काय. हा मी कोण आहे माहित आहे का तुम्हाला? माहित आहे. मी महिला मंडळ अध्यक्ष आहे. हो माहिती माहिती. किती महिलांचं वाटोळं केलंय ना तुम्ही, ती मला चांगलं माहिती. वाटोळं केलं नाही, घर बसवलंय, संसार वाचवल्यात. अहो स्वतःच्या लिकीचं जिला घर बसावता येत नाही, ती दुसऱ्यांचं काय बसावणार आहे. बरं निघायचं, चालतं व्हायचं, नाही तर कुत्र एका मिनिटात सोडी लांगाव. बंड्या कुत्र का पाळलं? तू गेली की कुत्र पाळलंय म्या. अहो चुकलं माझं. आई नाही तर राहायला तयार आहे बघ. जावाय बापू, झालं गेलं सगळं सोडून द्या. तुमच्या पाया पडती, माझ्या पुरीसाठी तेवढं तिला पदरात घ्यावं. पाया पडू नका मामी, आम्ही तुमच्या इतकं बी बिनलाजी नाही. तुम्ही माझ्या आईसारखं आहे व. पाया नका पडू. आता माझी काय अटी द्या. आता आटी हो का? कसल्या? काय काय 4-4, 5-5 बायका केल्या, त्या सांभाळल्या. आता हिला बी मी आणली म्हणलं, तिला तर सोडू शकत नाही मी. अहो मग काय आता दोघी तुम्ही सांभाळणार होय? पर्याय नाही आता. तिला आणली म्हणल्यावर तिला नाही ना हाकलून देऊ शकत. आणि हिला बी सांभाळतो. अजून 1-2 अटी त्या माझ्या. जी माझी चांगली सेवा करल तिला 1-2 एकर मरायच्या आधीच 1-2 एकर तिच्या नावावर जास्त करीन. पण आता दोन्ही सांभाळावे लागतील. दोघींना राहावं लागल एकोप्यानं. बघा मग तुम्हाला काय पटतंय तुमच्या ह्यानं बघा. अहो माझं चुकलं. आई मी तर राहायला तयार आहे. ए जानेमन, सरबत टाक 2-3. बघा तिच्या हातचा सरबत पिऊन. चला चला. आता कशी आली जाग्यावर, म्हणे की नंबरीन 10 नंबरी सासू. अगे इथं नंबरी बी मीच आहे आणि 10 नंबरी बी हीच आहे. माझं नाव आहे बाजीना ना. उड्या कशा आहात तुम्ही? टना टना. हाय कना, अरे काय लका, अख्खं गावभर तुला मी हुडाकतोय आणि तू हेच येऊन बसला. कशाला हुडकत होता मला? कशाला हुडकत होता मला? हा, गावात काय चाललंय माहित असतं का तुला? गावचं आम्हाला काय देणं घेणं नसतं. ती तुला घाण सवय. ह्याचं काय चाललंय, त्याचं काय चाललंय, ह्याच्या घरात डोकं, त्याच्या खिडकीतनं डोकं. अपडेट ठेवावे लागतात मला, अपडेट गावाची. नवतरी प्रकाश आहे म्हणून गावाची अपडेट राहतात. बरं चल, बाजीनानाच्या घरी जायचंय आपल्याला. कुणाच्या? बाजीनानाची आज समजून सांगायचंय बाजीनानाला जरा. नाव घेऊन उद्या बाजीनानाचं. निव्वळ बिनलाजी माणूस आहे या. अरे लका डायरेक्ट दुसरी बायको घेऊन आलाय. गावात तोंड दाखवाय कुठं जागा ठेवली नाही. जेव तो माणूस मला फोन करून विचारतोय, राव तुमच्या दोस्ताला पटलं का? काय उत्तर देऊ मी समाजाला? लय वाईट वाटलं तुला? वाईट? अरे असं वाटतंय दिसलं ना तरी पायातली चप्पल काढावी आणि थडा 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 तोंड जोडावं त्या बाजीनानाचं. नीच, नालायक, शांततेत बेशरम. शांततेत घे का ना. काय कसा शांत हो पक्या? काही गोष्टी नीचपणा केलेल्या आपल्या फायद्याच्या असतात. तुला नाही कळायचं, मी सांगतो. चल बाजीनानाच्या घरी जाऊ, बाजीनानाला समजून सांगू. अरे असं का केलं बाजीनाना? नाही ती घरी बाजीनाना गेले कुठं पुण्याला. घरी नाही? हो. मग तर नक्कीच जाऊ, म्हणून तर जायचंय. मग तर नक्कीच जाऊ. म्हणजे? अरे म्हणजे कसं, बाजीनानाची पहिली बायको. हा. अरे माझ्या चक्क मिवणीसारखी, थोरल्या मिवणीसारखी होती ती. अरे पक्या, हे नातं केव्हा जोडलं तू? नाती जोडायला काय लागतं, अशी उभ्या उभ्या नाती जोडली जातात. उभ्या उभ्या नाती जोडली? उभ्या उभ्या बहिणीचं नातं नाही जोडता आलं तुला? मेहुणीचं? अरे मला मेहुणी नाही ना, बहिणीला येतं का? म्हणून. आणि तुला सांगतो, माझ्या मेहुणीचा असा संसार तुटलेला मला या जन्मात तर बघवणं होत नाही मला. म्हणून त्या नवीन आलेल्या सटवीला तिला समजून सांगायला जायचंय
कुणाला? तिला? हो. अरे तिला समजून सांगण्यापेक्षा तुझ्या बायकोला का रे तू समजून सांगा ना. हा, दिवस उगवायला जी हमरायला सुरुवात करती ती रात्री झोपेपर्यंत. अरे ती पेंट खाती, हंबरल नाही तर काय होईल? बरं हंबरलीच, डरकाळ्या फोडलं तर तुझं बी अवघड होईल. मी किती सहन करतो काय सांगू तुला. मग तीच म्हणतोय ना, एक काम कर, हिला आपण नंतर सांगू, आधी तुझ्या बायकोला समजून सांग. हा? नो नो नो, माझ्या बायकोचं मी बघतो. तुला जेवढं सांगितलं तेवढं कर. चल बाजीनानाच्या बायकोला समजून सांगू. माझ्या मेहुणीचा संसार तुटणार आहे गणा. माझ्या मेहुणीच्या. अरे नको का मला पक्क्या नेऊ लागा तिकडं. नको? नको का? मग मी एकटाच जातो. जा जा तू एकटा जा, पळ निघ. अरे अरे गमतीत घेतलं. म्हणजे तू नसल्यावर का मला अजिबात आधार भेटत नाही. मी निराधार होतो. अरे अरे अरे, कुठली महिला नवीन गावात आली की लागलाच लाळ गाळायला. पक्याला का बदल बदल. उगाच तुला मी म्हणलं नाही, तू म्हणजे गावचा बोकुड आहेस. गणा मन मन मला बोकुड मन. मला अजून अजून काय म्हणायचंय ती म्हण. बिनलाजीच आहे, तुला काय वाटणार? नाही नाही, पण मला गावच्या आया बहिणींची अशी म्हणजे त्यांची झालेली सशी हेल्पट अजिबात आवडत नाही, बघवत नाही. चल गणा आता अंत नको पाहू. नको ना? नको. चल नाना. नाना, हो नाना. ते नाहीत घरी. घरी नाहीत म्हणून तर आलोय. म्हणजे तुम्हालाच भेटत होत त्याला. हा हा, तुम्हालाच भेटायसाठी आलोय मी. थोडा त्याचा बोलण्याची पद्धतच तशी यावं. काय इकडे बस की. अरे बसा बसा. त्याला असंच आहे, बाया माणूस दिसलं ना की त्याला चिटकून बसायची सवयच आहे. नाही म्हणजे गणाच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की नवीन बाय माणसांबद्दल प्रकाशला प्रेम आहे जास्त. राहू दे, कळलंच त्यांना प्रेम. अलीकडे ये, बिचारी घाबरतीये. अलीकडे सरून बस. काबरू घालावतोय माझी का जाऊ निघून मी. नाही बस नाही तर असं काय करतो. असं दे असं. भावनिकच होतोय जरा, भावनिक. म्हणजे तुम्हाला सांगतो मी बघा, अशा तुमच्यासारख्या सुंदर अबला नारींविषयी माझ्या मनात खूप खूप प्रेम आहे. काय सांगू तुम्हाला. हो, लय लय ह्याच्या मनात प्रेम आहे. अहो कित्येक तरी आपल्या नाऱ्यांचा चांगला तबला वाजवलाय. म्हणजे याला म्हणायचंय बाजी नानांनी तसा तबला वाजवलाय असं म्हणायचंय ना तुला. बरोबर ना. हो म्हणाला. अहो नका त्या बाजनाच्या नादी लागू. अहो त्या बाजनाचं पहिलं लग्न झालंय. पहिलं लग्न असताना तुम्ही दुसरं लग्न त्यांच्या बरोबर केलं. एखाद्याचा संसार उद्ध्वस्त करणं ह्यासारखं मोठं पाप नाही. अहो दादा, त्यांच्या बायकोने त्यांना सोडलं, माझ्या नवऱ्याने मला सोडलं. माझ्या पडत्या काळात मला आधार नव्हता, मला त्यांनी आधार दिला, म्हणून मी त्यांच्यासोबत लग्न केलं. म्हणजे तुम्हाला म्हणायचंय काय, उद्या समजा तुम्हाला पक्याने आधार दिला तर तुम्ही पक्यावर लग्न करणार काय? हो करणार का लग्न सांगा. गणा शोधतोय का जोडा. व्हायला लंका वहिनी इथं. म्हणजे ताई मी तुम्हाला समजून सांगतो की असं नाही करायला पाहिजे तुम्ही. आला जागेवर. बाजीनाना आमचे किती चांगले माणूस आहेत. बरं ऐका ना, तुमचं झालं असेल तर तुम्ही या आता. माझं राहिलंय. हो माझं राहिलं असलं ना तरी मला नाही करायचं. एखादी तुमची अशी बहीण वगैरे असेल तर बघा, आमच्या गणाचं बी लग्न करायचंय. सत्यास पटक्यास होतोय तुमच्याकडनं म्हणल्यावर. जा तुम्ही आता. जा, ऐकलंच ना. अजून किती अपमान करून घे. नको म्हणलं होतं तर इथं घेऊन आला. अहो आज पण आम्हाला बाजना सुद्धा म्हणलं ना घराच्या बाहेर वा. आमच्या एवढा एकुलता एक वहिनी सुद्धा आम्हाला म्हणले नाहीत घराच्या बाहेर वा. आमच्या यांनी सांगितलं अनोळखी व्यक्तीशी बोलायचं अहो नाही. अनोळखी ह्या घराच्या ह्या भिंतीला दरवाजाला ह्या बिन चालत्या पंचाला सुद्धा आमची ओळख आहे आणि तुम्ही आम्हाला अनोळखी म्हणताय. गणा म्हणजे तुमच्या त्यांनी सांगितलं अनोळखी माणसांसोबत बोलला का? तुम्ही माझ्यासाठी अनोळखीच आहे ना. हो तुमच्यासाठी अनोळखी. बस पक्या, ह्यासाठी घेऊन आला का इथं? झाला एवढा अपमान पुरेसा झालाय का? चल की आता. त्यांनी सांगितलं ना या आता म्हणून. बरं निघा. मम्मी पप्पा कधी येणार आहेत ग? येतील. कुणाचे पप्पा? बाजीनाना सरपंच. आणि ती केव्हा झाली पप्पा? काल. काल. अरे चांगले संस्कार दिलेत मुलाला. आणि आधीचे पप्पा? गप बाहेरच्या माणसांना काही सांगायचं नाही. हा म्हणजे काना मागणं आली तिकड झाली. म्हणजे तुम्ही काल येऊन झाला घरातलं आणि आमचा जन्म हितच होऊन आम्ही झालो बाहेरचं. वार चल रे पक्या. पाप लागेल पाप. मागण्या आमच्या बाजीनानाचा परपंच मोडला आमच्यासारखं नव्हतं काय कोणी. चल येतो किती चांडाळीत बाहेर. अरे मी काय म्हणतोय का ना, दुसरं लग्न केलं इतकी सुंदर बायको भेटत असेल तर माझा विचार करतो. होय ना, तुला मसच बरी या. आयला अमोल, किसनराव दिसना झालाय रे. सकाळी आलाय कॅरेट, त्याला म्हणलं बाहेर काढायचे, ती एका कॅरेटला सुद्धा हात लावला नाही. कुठं गायब झालाय काय दिसना बी झालाय.
अहो पिऊन पाडला असेल कुठेतरी त्यो चेअरमन. तुम्हाला बी तसलीच माणसं गावतात पेताडी. हा एखादा चांगलं पोरगा आणायचं ना. अरे अमोल, आता कामाला चांगली माणसं मिळतात का? पैसे खर्च करा. गावातली मेल्यात वय कुठं. अरे आता किसन काय बाहेरचा आहे, गावातलाच आहे, पण बाबा माणसं मिळाना, ती मिळणार ह्याच्यातच समाधान मानायचं म्हणून त्याला सांगितलंय. चला हे बघ इथं किसनराव पडलाय. तुम्हाला बी असलीच जनावर गावते ती. आता काय करतो बाबा. किसनराव, अय किसनराव. ए किसन्या वट. अरे काय उन्हात तानाचा झोपलाय का काय चेष्टा लावली बाबा तू? चेअरमन तुम्ही आला इकडं? काय चेअरमन? लका तुला काम लावलंय, सकाळी तुला कॅरेट बाहेर काढायला लावली, पार बारामतीहून माघारी जाऊन आलो तरी एका कॅरेटला हात लावला नाही. हो चेअरमन, तिथं 50 कॅरेट आहे, त्या 50 मधली 49 कॅरेट तिथंच होती. एक कॅरेट आणून ठेवलंय झाडाखाली. आणि इकडे आल्यावर मला टेन्शन आलं, ते झोपलो बघा मी इथं. चेअरमन कशाचं टेन्शन आलं तुला? टेन्शन हा भाजी नानाचं टेन्शन आलं ना मला. त्यांनी दुसरं लगीन केल्यामुळे मला टेन्शन आलं. अरे काय कुणाचं नाव घेतोय बाजीनाना? अरे सत्याला हापापल्याला माणूस आहे. त्याला म्हणलं बायको दुसरी आण, नाही तर राजीनामा दे. पट्ट्यानं बायको आणली पण राजीनामा दिला नाही. इतका तर खुर्चीला हापापल्याला माणूस आहे तो. अहो आणली ती आणली अक्का आयता सटच आणला या. सट आणलाय आरती नाना बिनलाजीच आहे. सट काय काय बी घेऊन येईल. बरं ऐका की, आणली ती आणली एक फ्री आणला या. दात काढाय बरं येतंय. तुला भेटते का तेवढी तरी दादाच का सांगतो मला सट आणला काय आणला. अरे किसनराव, गावात आबरू घालून घेण्यापेक्षा बिगल लग्नाचं राहिलं नाही बरं. हा असा जरा सुट गावाला आपला मस्त बसवायला असं. अरे ह्याच्या नको नादी लागू, ह्याला टाइमपासच करायला पाहिजे. किसनराव ते कॅरेट बाहेर काढा, मार्केटला गाडी जायची. चेअरमन माझा हात कापायला लागलं. मला एक काम करा तुम्ही, 50 रुपये द्या. झालं काम नाही त्याच्या आधी सुरू झालं ह्याचं, लगेच द्या 50 द्या 10 द्या 20. कॅरेट अशी झटक्यात टाकतो. अहो ह्यो बोलाय रागून कामाला आग लागूया. तर काय हे बाबा, एक 50 नाही तर 20 आहेत. जमल का तुला एवढ्यात? राहत्याल का हातपाय तुझं? आता राहत्याल का? काढ कॅरेट पडदिशी. पप्पा 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 मी तुम्हाला पप्पा म्हणू का बाबा? अरे बाळा काय बी म्हण, पण इथं खाली बस. बाबड्या बस इथं. काय बी म्हण, बाबा म्हण नाही तर पप्पा म्हण, तुला आवडेल ती म्हण. हा ए होय रे, कोण आहे घरात? पाणी आणा जरा. असू दे असू दे, आता घेतलं. तू अशीच उशीर करत बसली या. प्रत्येक वेळेस तुझा उशीरच असतो. बर आता काय करतो, उद्या ह्याला बी चांगल्या शाळेत ऍडमिशन घेतो आणि तुझ्या नाव 1 4 एकर करून टाकतो. म्हणजे काय होईल, ही दुनिया वाईट आहे का? उद्या मी मिळू बिलू तुला कोणाचा आधार आहे? अहो तसं नका बोलू. 4 एकर पेक्षा महत्वाचे तुम्ही आहे की महत्वाचे. काय सांगावं कधीच. जावाय बापू, जरा इकडे येता का? मला जरा थोडं बोलायचंय तुमच्याशी. अहो मामी बसलोय ना आता इथं. आता वेळ नाही, नंतर बघू. नंतर भेटतो तुम्हाला. नंतर मध्ये लय अंतर असतंय अहो. हो असू द्या, नंतर बोलू आपण. जावा तुम्ही, नंतर बोलू. का रडतीस? हा ती न रडायचं त्या सटवीनं तर तू रडत बसली वय इथं. तुला माहित आहे का जावाय बापू काय म्हणले ते? ती 4 एकर जमीन करायला लागल्यात ना वाव तिच्या. अगं बरोबर आहे त्यांचं. मी पण त्यांना लय ताप दिलाय, लय छळलंय. अगं बरोबर आहे, पण आता करायचं काय मला सांग बरं. हा ती लय चांगलं आहे. अगं माझ्याकडनं चुकी झाली, मी तुझं बे नव्हतं ऐकायला पाहिजे. अगं ही सगळं खरं आहे, पण मला सांग आता काहीतरी समजून सांगून जावाय बापूला थोडंसं हे केलं पाहिजे का नाही? मला सांग बरं. असं रडत बसून चालेल का? हां काहीतरी इलाज काढलाच पाहिजे ना ह्याच्यावर. आता माझा नवरा म्हणजे देव माणूस आहे ग. मी लय छळलं त्यांना. तीच नाही माझ्या आयुष्यात राहिलं तर मला तरी जगून काय अर्थ आहे? मला नाही जगायचं. बघ आता. अगं असं काय करते प्रिया? अगं असं काय करते? थांब. ए प्रिया, प्रिया, अगं ए प्रिया. अहो जावाय बापू बघा किती म्हणते मला जगायचंच नाही आता. काय बोलतोय? प्रिया, प्रिया, अगं ए प्रिया.
अगं ऐकून तर घ्या. यार ही कोण नाना बाजी नानाची मंडळी पळते यार काय झालं यार चल चल प्रिया ए प्रिया प्रिया अगं थांब प्रिया खायला पक्या तरी म्हणतोय का मोटर पाणी का वाढाना. आता फुटबॉलला जेवढी घाण गुतली तर कशी मोटर पाणी मग वाढायची. काय तर आणि तू मला म्हणतोय स्टार्टर मध्ये तुझा प्रॉब्लेम आहे. नवा स्टार्टर अरे नवं स्टार्टर आणून आणून कटळलो मी. पट्ट्या सुद्धा माझ्या गंजलेल्या आहेत ते आता काय प्रिया उडे ना ना बघा वाचो उडे अनावर नाना नाना चला इकडे चला नाना चला चला प्रिया अगं पोरी काय केलं तू प्रिया काय मूर्ख बनाय लाज वाटाय बा तुम्ही आणि वर्ण त्यांना हाणताय वय. अर्धा ना ही मूर्ख बनाय ना आणि मूर्ख कुणी केला ते कुणी केला मूर्ख काय करा बरं. तुम्ही कशाला मारताय राव? बरं हा पर्याय आहे का? तुम्ही केला तो पर्याय कसा होता अरे गाणं काय माहिती आहे तुला ह्यातलं? काय माहिती म्हणजे भाजन तुम्ही जे काय केलं तुम्हाला पटलं का? पटलं म्हणजे मी काय चुकीचं केलं नाही का ना? काय चुकीचं केलं ना? अजिबात नाही. माझं हिच्यावर प्रेम इतकं या माझी बायकोशी इतकं प्रेम आहे ना म्हणून दुसरं लग्न केलं का? दुसरं लग्न? अरे काय गाणं सांगायचंय तुला तुला ह्यातलं काहीच माहित नाही. किसनराव सांग यांना काय झालंय ती. होय का ना बाजनाना माझ्यापाशी लय रडत होते. त्यांचं दुःख त्यांनी मला सांगितलं. फक्त वहिनी वटणीवर यायसाठी हे सगळं आम्ही प्लॅन केला. ही जे आहेत ना ही माझ्या मैत्रिणी आहेत आणि ह्यांचा हा भाऊ आहे. हा आणि मीच त्यांना सांगितलं की बाजनाने लग्न केलंय म्हणून. म्हणजे माझ्या काय लक्षात नाही आलं. अरे गाणा ही लग्न बिग्न काय नाही का? काय बोलताय? ह्या बिचारी बी माझं इतकं प्रेम आहे. अरे रामासारख्या का ह्या सीतेवरती प्रेम केलं बाजनाने. माझ्यापाशी अक्षरशः एवढे रडले ना मीच हे काय नाटक आहे नेमकं मग? ही माझी मैत्रीण आहे ना का तुझी मैत्रीण? मग ह्यांच्यावर का लग्न केलं तिनं? हिला जाग्यावर आणण्यासाठी. मग आता दोन्ही वागवायचं का? बाजूनं दोन दोन बायका फजित आहे का होऊन जाईल पण तुमचं? मला सांग वहिनी मी तुम्हाला म्हणलं ना बाजनाने लग्न केलं फोन करून सांगितलं ना तुम्हाला मी. अहो नाही सगळं खोटं अहो होतं. बाजना ना तुम्ही सगळं केलं पण ह्यो तुमचा फसवण्याचा खेळ केवढ्यात पडला असता जर मी ह्यो आतमध्ये नसतो तर. मग वाजवली कमन म्या ही चुकीच आहे ना. वहिनी पाऊल उचललं. लक्षात आलं ना जी ही बाजनानं केलं ना फक्त तुमच्याच प्रेमापोटी केलं. मामी पण माझ्या पोरीचा जीव गेला असता की आज. अहो, पोरीचा जीव गेला असता म्हणून तुम्ही बी थोडं शहाणं व्हा. वायच काय झालं की लगेच लिकीकडे येत जाऊ नका. तना करत जावायला. छोट्या छोट्या गोष्टीवर न लागा तुमची भांडणं होत ते. गाणा या मामीची बी लई चूक आहे यात. तुला सांगतो या दोघींची इतकी चूक आहे ना मला जीवन नकोच चालतं म्हणून यांना आपल्याला काढावी. वाटतंय का तुम्हाला ही? आज जी ही वहिनी करणार होतं ना ही काही वेळापूर्वी नाना करणार होतं. नाना जाऊन जेवून जेवणार होतं. त्या किसनरावला बोललोय मी तुम्ही बी माझं ऐकून घेत नाही काय वेळेस. नाही नाही आम्हाला माहितच होतं आमचं नाना तसं नाहीत. नाना नाही 100 नंबरी सोन आहे नाना. होय ना? नाना एक नंबर माणूस आहे. बघितलं का? मान्य आहे मला माझी खरंच खूप चूक झाली मोठी आहो. कारण कोणत्याही लेकीच्या संसारात आईने ढवळाढवळ करायची नसती. मला चांगली अक्कल आली. गाना तू का रडतोय? पक्या रडू नको तर काय करू. आज ह्या माझ्या वहिनीचं काय बरं वाईट झालं असतं तर माझ्या बाजूला कुणाचं थोडं बघितलं असतं. बाजूनं रडका झालं असतं. होय म्हणजे ही ह्यांच्यावर लग्न तुम्ही केलं बाजूनं ती नाटक होतं? मग काय होतं? खोटं खोटं होतं. आणि हे नाटक मीच रचलं होतं. त्या नाटकाचा दिग्दर्शक तू होता? हो मी होतो. म्हणजे तुमचं लग्न नाही झालं? गाना चालतंय का? चालू की फक्त नाटक चालू बाकी नाही काय. चला आता मस्त मध्ये संध्याकाळी गोड जेवण करू. हा नाना वहिनी. आंबट चपाती. तर नमस्कार मित्रांनो. तर कसा वाटला आजचा एपिसोड हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.